नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. आज रोकठोकमध्ये ज्या व्यक्तीला मी आमंत्रित केलेलं आहे त्या व्यक्तीची कोणत्याही प्रकारची इंट्रोडक्शन अथवा माहिती द्यायची गरज नाही आहे. किंबहुना त्या व्यक्तीच्या कार्यक्रमाच्या आधी रोकठोक अमुक तमुक असं लिहायची जी आमची पद्धत आहे त्यातला रोकठोक हा शब्दही लिहायची गरज नाही आहे. बरोबर आहे, तुम्ही ओळखलेत. आज आपण आमंत्रित केलं आहे नारायणराव राणे यांना. नारायणराव राणे, रोकठोक नारायणराव राणे या कार्यक्रमात आपलं स्वागत. धन्यवाद. खरं तर तुमच्या आधी नारायणराव या शब्दाच्या आधी रोकठोक असं लिहिणं म्हणजे एक प्रकारे विरुक्तीच म्हणायची. तशाच प्रकारची उत्तरं आपल्याकडनं मिळतील या कार्यक्रमात अशी अपेक्षा आहे. काय नेमकं चाललंय आत्ता तुम्ही या मुलाखतीला जेव्हा इकडे आलेला आहात त्यावेळेला नेमकं काय चाललेलं आहे आघाडीमध्ये? एक संकेत असा मिळतोय की राष्ट्रवादींनी स्वबळाची पूर्ण तयारी केलेली आहे. दुसरीकडे असा संकेत मिळतोय की मुख्यमंत्री कराडून मुंबईला यायला निघाले आहेत आणि राष्ट्रवादीबरोबर मिटिंग होणार आहे. युतीचं काय चाललंय ते आम्ही दाखवलं, घटक पक्षांचं काय चाललंय तेही दाखवलं. आघाडीत आत्ता नेमकं काय चाललंय आणि पुढच्या 12, 14 किंवा 24 तासात काय होणार आहे? युतीमध्ये जे काय घडलं ते महाराष्ट्राने देशाने पाहिलंय, आपणच दाखवलंय. आता ते पाहिल्यानंतर आमच्या आघाडीमध्ये खरं तर त्वरित आघाडी व्हायला पाहिजे होती, पण मी त्या आघाडीच्या टीममध्ये नेत्यांमध्ये मी एक आहे. मी जी चर्चेचं स्वरूप पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की आघाडी आता तरी या स्टेजला होईल की नाही मला शंका वाटते. का नवीन आणि आज तर 24 तारीख आहे, राहिले पुढे 3-1 दिवस तर राहिलेत. तर त्यावेळेला मला तर असं वाटत नाही की आघाडी होईल. साहेब, राष्ट्रवादी एवढी आक्रमक काय झाले? कारण आपण बघितलं लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेसवर पूर्णपणे दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला. 144 जागांची सुरुवातीपासूनच त्यांनी मागणी केली. मागच्या वेळेला तर त्यांनी फक्त 114 जागा लढवल्या होत्या. नाही, याला कारणं आहेत. राष्ट्रवादी असं आता इथे आपल्या चर्चेतच येत आहे की त्यांनी मनातच आणलं असेल आपल्याला आघाडी करायची नाही, तर मग आपण का दाखवा आम्हाला आघाडी नको आहे. लोकांपर्यंत का एकाकी लढतायत, स्वतः लढतायत, यांनी आघाडी तोडली असा अंगावर ब्लेम येऊ नये म्हणून ना आम्ही बाबा चर्चेला तयार आहोत, पण आम्हाला 144 पाहिजे. म्हणजे ज्यातून आघाडी होणार नाही असे मुद्दे मांडले का त्याचा अर्थ एकच आहे की यांना स्वतंत्र लढायचं आहे, यांना आघाडी नको आहे आणि म्हणून असे मुद्दे येतात. आजही चर्चेला बसणार म्हणून आता जे सांगितलं खरं म्हणजे मागणीच अशी आहे ती आघाडी होण्याजोगी नाही आहे ना. आणि मग काँग्रेस का स्पष्टपणे ठाम भूमिका घेत नाही? राष्ट्रवादी पुढे काँग्रेस दबलेलं काय की ते 288 तयार, आम्ही तयार आहोत ना. आम्ही 288 उमेदवारांची यादी करून तयार आहोत. आम्ही पॅड बनवूनच तयार आहोत बॅटिंगला कधी जायला. त्यामुळे आम्ही मागे नाही आहोत, फक्त आम्ही दाखवत नाहीत आमची सटकली म्हणून. पण त्यांची सटकायचं खरं कारण काय असेल की त्यांचे जे घोटाळे सगळे आहेत ते घोटाळे मीडियापर्यंत पोहोचवण्यात किंवा सभागृहाच्या पटलावर चर्चेला येण्यामागे काँग्रेसचेच काही सोर्सेस आहेत? असं नाही आहे. काँग्रेस ह्या ज्या गोष्टी असतात की सिंचनामधील जे काही घोटाळे आपण म्हणता, ज्या तक्रारी झाल्या आहेत, ज्या कोर्टात गेल्यात, ते लपवणं अशक्य असतं. किंवा मी जरी ठरवलं माझ्या बाबा आरोप आहे मी नाही, कारण डॉक्युमेंट तयार असतं, फाईल तयार असते, माहितीच्या अगोदर कोणाला पेपर मिळू शकतात आणि त्याच्यामुळे लपवण्याचं आणि त्यासाठी काँग्रेसनी काय मदत करायची काही गरज नाही आहे. आता काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत, पण एखाद्याने कोर्टात केस टाकले तर त्यांच्या डिपार्टमेंटचं जो प्रिन्सिपल सेक्रेटरी आहे त्याला ॲफिडेविट फाईल करावं लागतं, वस्तुस्थिती त्याला द्यावी लागते, त्यात मुख्यमंत्र्यांचा काही संबंध येत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी लपत नाही आणि त्या लपल्यात जाणार नाही आहे. ज्या गोष्टी केल्यात, ज्यांनी केल्या तोच जबाबदार आहे, त्याला सरकार म्हणून जबाबदार, सामुदायिक जबाबदारी पण यात नाही आहे. काय सांगताय तुम्ही? म्हणजे जर एखादा सिंचनाचा घोटाळा झाला असेल किंवा ऊर्जा महाराष्ट्राला कमी पडली असेल त्याला जबाबदार त्या खात्याचा मंत्री आणि सामुदायिक जबाबदारी म्हणून काँग्रेस त्या निर्णयामध्ये भागीदार नाही? नाही, दोन भिन्न गोष्टी. ऊर्जाची गोष्ट वेगळी. ऊर्जा शॉर्टेज असेल, कमी असेल, त्याला सरकार म्हणजे सगळे मंत्री जबाबदार आहे. कारण राज्याला किती ऊर्जा लागते त्याप्रमाणे तरतूद करून प्रोजेक्टला परवानगी देतो.
आणि एखाद्या वेळी कुठे एखादं ट्रान्सफॉर्मर बंद पडलं तर गोष्ट अपवाद आहे, पण अन्यथा त्याप्रमाणे नियोजन होतं. सिंचनाचं असं नाही आहे. सिंचनाचं एखादं धरण, त्या धरणाला लागणारी जमीन, जमिनीची किंमत, अन्य खर्च, इस्टिमेट कॉस्ट, अमुक या वर्षात काय रेट होते, मग ते रेट वाढले का, त्याला कारणं काय वाढायची, उंची वाढवण्याचं कारण काय, तेवढी पाण्याची आवश्यकता होती का, कोणाच्या परवानगीने उंची वाढ, हे सगळे मुद्दे आहे ना, तो मंत्री आणि प्रिन्सिपल सेक्रेटरी निर्णय घेतात. त्या मुख्यमंत्र्याकडे असे निर्णय उंची वाढवण्याचे, इस्टिमेट तपासण्याचे त्या डिपार्टमेंटचे अधिकार आहे. रूल्स ऑफ बिझनेसमध्ये त्यांना तो अधिकार दिला आहे. फायनान्सचा प्रश्न येईल त्यांना, बाबा याला 500 कोटी द्यायचे, त्यावेळेला बजेटच्या वेळेला तो विषय मुख्यमंत्र्यांकडे येतो. ब्रीफिंग होते प्लॅनिंग ऑफिसर आणि फायनान्स सेक्रेटरीची, तोपर्यंत माहीत नसतं. तोपर्यंत जेव्हा एखादी तक्रार होते तेव्हा ती संबंधित फाईल मुख्यमंत्री बोलवतात. त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसकडनं श्वेतपत्रिकेची, मुख्यमंत्र्यांकडनं श्वेतपत्रिकेची घोषणा झाली किंवा राष्ट्रवादी अडचणीत दिल्या अनुषंगाने? नाही, असं तक्रारी आल्या का चौकशी करू मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागतं ना. थेट श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा करणं म्हणजे गोष्ट आता त्यांचा तो प्रश्न आहे. त्यांनी कुठल्या अँगलने, कुठल्या हेतूने मी श्वेतपत्रिका काढीन म्हणाले, तो त्यांचा प्रश्न आहे. मी कशाला काय बरं वाईट म्हणेन, त्यांच्यात संसारात नांदायचं आणि नावं ठेवायची, बरोबर ना, मी मंत्रिमंडळात आहे. आता या निमित्ताने एक प्रश्न असा होतो की आता तुम्ही या ऊर्जा संदर्भात, सिंचनासंदर्भात पाहिल्यात, लोकसभा निकालानंतर अशी गोष्ट होती की महायुतीची एक हवा दिसली, पण आता घटक पक्षांची फरफट होताना दिसते. हे सगळं घडत असतानाही आघाडीतही तसंच चित्र दिसतंय. नेमकं ही आघाडी कोणाला तोडायची? आता मी सांगितलं तोडायचे, आम्हाला तर नाही तोडायचे. आम्ही तयार आहोत, चर्चेला तयार आहोत, सगळ्यात तयार आहोत. 114 वरून 24 कडे गेलो म्हणजे आम्ही पुढे येतोय की आम्हाला आघाडी हवी आहे. आम्ही नाही म्हणाल नाही, आम्ही सांगितलं बा ठीक आहे जाऊ दे, आम्ही अजून 10 देतो तुम्हाला. त्यांनी काही दिलं नाही, देतोय आम्ही समोरून तयारी दाखवतोय. पण प्रत्येक वेळी नवीन मुद्दा जो येतोय तो न सुटणारा प्रश्नच येतोय. जसं आता 2.5 वर्षाचा आला, हा कधी चर्चेलाच विषय नव्हता. त्यामुळे आम्ही तयार आहोत. जे काय होत आहे, ज्यांना वाटतंय की आपण सोबळावर लढल्यावर की आपली सत्ता येईल, आपण मुख्यमंत्री होऊ, आणि म्हणून ते चाललंय. पण आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. जे तुटलं त्याला पण शुभेच्छा आहेत, हे तोडू पाहणाऱ्यांना पण शुभेच्छा आहेत. याचा फैसला कधीपर्यंत होईल? कारण आता आजच म्हणजे सरस्वती अमावस्येनंतर जे काही घडायचं होतं ते आता अमावस्येचा मुहूर्त संपलेला आहे. आम्ही कोकणात वाडी दाखवत तसं दाखवतो, मोकळे कोणापासून मोकळे होत आहे? ज्याला व्हायचं त्यांच्याकडून होत आहे. दादा, गेल्या 4-5 महिन्यामध्ये बरंच काही घडलेलं आहे. टीका झाली, हे झाली. तुम्ही आता काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख झालेला आहात. तुम्ही टीका केली होती याआधी. गेल्या 5 महिन्यात किंवा आता असं काय घडलेलं आहे की जेणेकरून काँग्रेसची कारकीर्द झळाळून आलेली आहे? झळाळून आल्यापेक्षा परिस्थिती असते ना, ही नेहमी राजकीय परिस्थिती बदलत असते. जसं लोकसभेची निवडणुकीनंतर भाजपचं सरकार आलं, सरकार येण्यापूर्वी जे बोलले, जी घोषवाक्य लिहिली, जाहिरात केली, अच्छे दिन आने वाले है, महागाई कमी होईल, 5 लाख रुपये इन्कम टॅक्स लिमिट वगैरे वगैरे, जे काय त्या गोष्टी ह्या 110 दिवस 15 दिवसात जे काय झाले त्यात पूर्तता झाली नाही. तर जे काय निर्णय घेतले ते सांगितलेल्या गोष्टीच्या भिन्न रिझल्ट येत आहेत का निर्णय घेतले. महागाई 30% वाढली, सर्वत्र वाढली. रेल्वे भाडेवाढ 14% झाली, भाजीपाला अन्न धान्य याच्यात वाढ झाली, सगळ्याच वाढ झाली. मी काल नाशिकमध्ये होतो, ते मी लोकांना विचारलं काय बाबा नाशिकमध्ये काय आजचे दिन कसं काय वाटतं. शेतकरी म्हटले नाही, आमचा कांदा 3,500 क्विंटल जात होता, आता 800-900 जातो आहे. आमचे बुरे दिन चालू झाले. मी आमच्यामुळे नाही, मोदीमुळे. हे परिवर्तन आहे. पण आता विधानसभेला जेव्हा राज्य सरकारच्या कामगिरीची राज्य सरकार कामगिरी तुम्हाला तुम्हीच टीका केली होती. राज्य सरकार, मी टीका काम झालं नाही म्हणून नाही केली, वर्किंगवर केली, निर्णय क्षमतेवर केली.
निर्णय क्षमतेवर. आणि साहेब, निर्णय क्षमतेचा तुम्ही उल्लेख केला. तुम्ही राजीनामा दिला होता त्यावेळेला उल्लेख केला होता की या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तर आपण जिंकणार नाही. दुसरीकडे शरद पवारांनी टीका केली होती धोरण लकवाय सरकारला. थेट मुख्यमंत्र्यांवर पवारांचा रोख होता. अजित पवार आता असं म्हणतायत की पुन्हा जर आमची सत्ता आली तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तर मी त्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री होणार नाही. सगळेजण मुख्यमंत्र्यांवरती टार्गेट करतात. याबाबत कसं सांगाल? म्हणजे तुम्ही स्वतःपासून ते मित्रपक्ष आणि नाही, तुमचा काय पक्ष आहे, सुद्धा. तेव्हा परिस्थिती वेगळी होती, निवडणूक जाहीर झाल्या नव्हत्या. युद्ध पुकारल्यानंतर आणि अगोदर परिस्थिती वेगळी असते. मी जर काँग्रेसमध्ये आहे आणि मी तीच परिस्थिती चालू ठेवली तर माझी भूमिका काँग्रेसला पोषक राहणार नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाला कळावं की बाबा इथे काय आहे. उद्या राणे मंत्रिमंडळात असताना काय महाराष्ट्रात घडलं नाही म्हणून माझ्यावर आरोप यायला नको. मी सावध केलं, बघा इथे असं आहे, ही परिस्थिती अशी आहे, हे होणं आवश्यक होतं, हे होत नाही आहे, तुम्ही दिलेला शब्द पाळत नाही, हे मी नजरेला आणून माझं काम मी केलं. आता माझ्या दृष्टीने तो भूतकाळ झाला. वर्तमान काळ आलेली निवडणूक आहे. पक्षाची धैर्य, धोरण आणि काम आणि कार्य घेऊन लोकांपर्यंत जावं आणि काँग्रेसला मतं मिळवून देणं हे माझं काम आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक प्रश्न आहे. आपण दोन गोष्टीबद्दल या भागात बोललो. एक म्हणजे एनसीपीतल्या नेत्यांवर आणि विशेषतः अजितदारांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, हा भाग क्रमांक 1. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांची म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण यांची निर्णय क्षमता किंवा निर्णय घेण्याची पद्धती किंवा न झालेले निर्णय. या निवडणुकीमध्ये कुठल्या गोष्टीचं समर्थन प्रचाराच्या भाषणात करणं तुम्हाला कठीण जाणार आहे? दादांच्या या कथित भ्रष्टाचाराचं का बाबांच्या या कथित निर्णय न घेण्याचं? या दोघांवरही तुमच्याकडून आरोप झालेले आहेत. उत्तर देण्यावर आहे. मग मी दोन्ही प्रश्नावर उत्तर देऊ शकतो. अडायचं काही कारण नाहीये. कारण मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक व्यक्ती याची काम करण्याची पद्धत, स्टाईल हे भिन्न असते. महाराष्ट्रात बऱ्याच वर्षानंतर चव्हाण साहेब आलेत मुख्यमंत्री म्हणून, त्यामुळे प्रत्येक विषयाची माहिती असेलच असं नाही किंवा ब्रीफिंग घेतल्यानंतरही सेक्रेटरीवर कितपत विश्वास ठेवावा हाही प्रश्न सुरुवातीला येतो. त्यामुळे निर्णय घेताना कुठलाही धोरणात्मक निर्णय, लँड अलॉटमेंट निर्णय, एखाद्याला चार्ज देण्याचा, तो त्या डिपार्टमेंटमध्ये काम करू शकेल की नाही, हे जेव्हा सेक्रेटरींची ओळख असते, कार्यपद्धत माहीत असते, माणूस सहज करतो. पण माहीत नसतं तेव्हा उशिरा करतो. आणि यामध्ये उशिरा निर्णय किंवा त्यांच्या भाषेत जर बोलायचं तर बाबा मी नियमानुसार असलेली कामं करतो, नियमात नसलेली नाही करत. आता त्यांच्याकडे आलेली कामं नियमातली होती, बाहेरची होती, हे काय मला माहीत नाही, हे मला माहीत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी कारभार केला. मी तर म्हणेन, एक तर कोणताही आरोप त्यांच्यावर न होणं हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. वेळ देणं, जास्तीत जास्त वेळ कामकाजासाठी देणं, काम करत राहणं हे चुकायच्यात नाही. असं नाही की बाबा चित्रपट पाहायला गेले, नाटक पाहताय, असं काही नाही आहे. ते कामात सिन्सिअर आहेत. पण सगळीच माणसं त्वरित नाही ना निर्णय घेत. त्यांना सरकार पळावं असं काही जणांना वाटतं, काही चालावं असं वाटतं, काही लोकांना वाटतं थांबून चालावं. तुम्हाला वाटतं पळावं आणि तुम्ही पळवायचा? हा, मी तर पळवायचं. 6 महिन्यात पळवलं होतं. मित्रांनो, वेळ एका ब्रेकची झाली. ब्रेक नंतर चर्चेचा हा सिलसिला असाच चालू राहणार. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रोखठोक नारायणराव राणे. नमस्कार. रोखठोक नारायणराव राणे या कार्यक्रमात आपलं स्वागत. नारायणराव, चर्चेचा सिलसिला आपण असाच चालू ठेवणार आहोत. राणेसाहेब, असं काय घडलं की मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले नारायणराव राणे अचानक काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख म्हणून पुढे आले? काय घडले या सगळ्यामध्ये? नाही, असं नाही आहे. खरं म्हणजे प्रचार समितीच्या अध्यक्षाच्या अंडरच मुख्यमंत्री, अध्यक्ष सगळे अंडर असतात. असं म्हणतात की मुख्यमंत्री पद मिळण्याच्या अगोदर प्रचार समितीचं प्रमुख पद मिळतं. हे सुतोवाच आहे? हे सुतोवाच आहे? नाहीये, असं तुम्ही समजायला हरकत नाही. मग सुतोवाक्य नाही. कारण हे नाही, उलट ज्याला राज्याचे प्रचाराची क्षमता आहे, ज्याला माहिती आहे, जो निवडणूक जिंकून देऊ शकतो, अशावरच पक्ष विश्वास टाकतो ना. तो विश्वास तुमच्यावर टाकला पक्ष. त्यामुळे
त्यांनी योग्य माणसाला निवड केली की नाही ते तुम्ही सांगायचं. त्यामुळे मी असं पद घेणार नाही असं. नाही पण राणेसाहेब, योग्य माणसाची निवड प्रचार प्रमुख म्हणून झालीत निवडणुकीच्या आधी, पण 2005 पासून तुम्ही काँग्रेसमध्ये आलात, या काळात तुमची योग्यता पक्षाला दिसली नाही? नाही, योग्यता दिसली नाही किंवा काँग्रेसच्या पद्धतीमध्ये योग्यता पडताळायला एवढा काळ गेला असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच दादा, या निमित्तानं आता योग्य माणसाकडे योग्य पद दिलंय आणि आता तुमच्याकडे या सगळ्या प्रचार काळात जबाबदारी असणार आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांची स्वच्छ प्रतिमा समोर आणण्याचं. काय काय मुद्दे असणार आहेत? आता त्याच्या व्यतिरिक्त काय तुम्ही काय काय लोकांपर्यंत मुद्दे आणणार? असणार आहेत? नाही, मुख्यमंत्र्यांची जर तुलना अन्य मुख्यमंत्र्यांची करायची झाली किंवा आमचे मुख्यमंत्री कसे चांगले आहेत, एक तर मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेताना किंवा घेतल्यानंतर आत्तापर्यंतच्या 4 वर्षा काळात कॉन्ट्रोवर्सी वादग्रस्त ठरले नाहीत. कोर्टात त्यांच्या अगेन्स्ट भ्रष्टाचार केला, अमुक केलं म्हणून केसेस गेल्या नाहीत, PI दाखल झाले नाहीत. शिवाय त्यांनी मंत्र्यांनी मांडलेले विषय, मंत्र्याने आणलेल्या योजना फेटाळल्या नाहीत, ॲक्सेप्ट केल्या, स्वीकारल्या आणि ते मंत्र्यांना विश्वासात घेतात. मला तर प्रत्येक वेळेला प्रत्येक निर्णयात ते सहभागी करून घेतात, विचारतात आणि योग्य वाटलं तो निर्णय त्याची अंमलबजावणी करतात. त्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासासाठी, राज्यातील सर्व वर्गांना न्याय देण्यासाठी त्यांची भूमिका अगदी प्रामाणिक असते, संशय येण्यासारखी नाही आहे. म्हणजे असं नाही काही मुख्यमंत्री मुत्सद्दी असतात, ते सगळ्या मंत्र्यांना एकमेकाला खेळून आपलं काहीतरी साध्य, हे नाही आहे. त्याच्यामध्ये हे प्रामाणिक आहेत बा, आपलं काम राज्य, जनता आणि विकास काम याच्यात ते बाहेर जात नाही. आणि त्यामुळे मला त्यांचा स्वभाव आवडतो. आणि मी जी काय मागे टीका केली तो भूतकाळ झाला, ती कार्यपद्धतीवर होतं की स्पीड पाहिजे की अमुक हे पाहिजे, निर्णय काही त्वरित व्हायला पाहिजे. ते झाल्यानंतर एक गती येते आणि कोणाला कधी प्रोत्साहन द्यावं देऊ नये, ते निर्णय त्वरित व्हायला पाहिजे, त्वरित. आणि त्यामुळे आमचं तसं अडलं नाही. विकास कामं ज्याची व्हायची ती झाली. शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीमध्ये चांगली भरीव मदत दिली, त्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलं. सिंचन असू द्या, रस्ते के PWDचे रस्ते, ब्रिज, मोनोरेल, मेट्रो रेल, म्हणजे कुठली कामं विकासाची थांबली नाही. आणि ही कामं करताना सगळ्यात महत्त्वाचं ते कोणते आरोप झाले नाही. हा मुद्दा कोणत्याही मंत्री आणि मुख्यमंत्र्यांपेक्षा चांगला मुद्दा आहे. म्हणजे सरप्लस आहे. टीकेनंतर परिस्थिती बदलली होती, जास्त वेगवान कारभार झाला. नाही, मी जे काय मुद्दे त्यांच्या नजरेला आणले ते सगळे मुद्दे त्यांनी नंतर मला बोलून घेऊन ते सोडवले. एका अर्थी खूप बरं वाटतंय की काँग्रेसचे म्हणजे काँग्रेसमधले 2 मोठे नेते एकमेकांबद्दल खूप चांगलं बोलतायत. ह्याच्याबद्दल मला सवयच आहे, जिथे असतो योग्य वेळी जेव्हा मला पटत नाही तुम्ही रोखठोक माझ्या नावाच्या अगोदर लावता. त्यामुळे जे आहे ते स्पष्ट सांगणं आपलं काम आहे. चुकतंय बोलतो, नाही तर जेव्हा बाजू घ्यायची समर्थपणे त्यांच्या पाठी उभं राहायचं. मी ठरवलं या निवडणुकीला चुका वगैरे काढायचे नाही, समर्थपणे त्यांना यशस्वी करण्यासाठी काम करावं. बरोबर. आता एक दुसरा प्रश्न असा येतो की सर्वात मोठं आव्हान हे शिवसेनेचं असू शकतं. आता शिवसेनेला रोखण्याची ताकद ही काँग्रेसमध्ये एका व्यक्तीत आहे आणि त्याचं नाव आहे नारायण राणे. तुमच्या व्यतिरिक्त ही ताकद काँग्रेसमध्ये कोणात आहे असं तुम्हाला वाटतं आणि का? नाही, मी काय तुलना वगैरे करणार नाही, पण मी तुम्हाला खरंच सांगू, तुमच्या मताशी मी सहमत होत नाही आहे. शिवसेना ही ताकद साहेबानंतर राहिलीच नाही. आणि थोडी काय जी होती ती राणे भुजबळांबरोबर गेली, नाही राहिली. तसा परिपक्व पॉलिटिशियन त्या शिवसेनेत समर्थपणे पक्षाची धैर्य धोरण लोकांची बाजू मांडणारा असा कोण नेता आहे? नाव सांगा त्याचं. उद्या मुख्यमंत्री घ्यायचं, एक उद्धवला थोडं बाजूला ठेवा. एकाच जरी मंत्री होण्यासाठी किंवा अन्य पदासाठी गुणवत्तेवर आपण जर निवड करायची ठरवली, कोण आहे? कोणी माणूस ते. आणि दुसरं म्हणजे प्रचाराला प्रचार कोण करणार आहे? कोण प्रचारक आहे सांगा ना मला. उद्धव ठाकरे जर एक सोडले 18-20 मिनिटाचं भाषण जर सोडलं तर दुसरं कोण आहे? त्यामुळे आणि दुसरं म्हणजे जनतेमध्ये साहेब असताना
शिवसेनेबद्दल एक आस्था होती, शिवसेनेची गरज आहे असं प्रत्येक मराठी माणसाला वाटत होतं. आता ही विश्वासार्हता शिवसेनेने गमावली आहे. काय म्हणजे कसे पात्रतेचे नेते, तर रामदास कदम तुम्ही पाहिलं इकडे आले होते, त्याला नेता म्हणणं हे चूक आहे. काय भाषा, कोणते विचार, कशा प्रकारचे विचार. नेता म्हणाल्यानंतर आज सांगा तुम्ही, मनोहर जोशी साहेब, सुधीर जोशी साहेब, सरपोतदार साहेब, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, ॲडव्होकेट डाके यांच्या तुलनेत पाटावर बसण्याच्या लायकीचे जरी आहेत काय कोण? खुर्ची तर सोडा. त्यामुळे त्यांची काय तशी काय ताकद नाही आहे. लाटेमुळे लाटेत वाहत आले आणि किनाऱ्याला 18 लागले, ती गोष्ट वेगळी आहे. लाटेमध्ये आले आणि किनाऱ्याला 18 लागले. एक प्रकारे कोकणातल्या माणसांनी एखाद्याची खिल्ली उडवावी ती कशी हे आता राणाराणांनी दाखवून दिलं. अर्थात प्रश्नांचा हा सिलसिला असाच चालू राहणार आहे. का ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय रोकठोक नारायणराव राणे. नमस्कार. रोकठोक नारायण राणे या चर्चेचा सिलसिला हा असाच सुरू राहणार आहे. राणे साहेब, नितेश राणेंना तिकीट देताना काँग्रेसने काही अटी घातल्या आहेत? नाही, तिकीट दिले नाही अजून, देतील. पण जाहीर तर तुम्ही केलेलं आहे ऑलरेडी. नाही, मी केलं की उमेदवारी मागितली आहे, नितेश तिथून उभा राहणार आहे असं जाहीर आणि केलं. त्यांनाच मिळणार असंही तुम्ही जाहीर केलं. म्हणजे विजय आता सावंत मी मागितल्यानंतर फक्त काय प्रश्न काय येतो? आता मी जेव्हा मागतो तेव्हा हे आणि कारण असं आहे, नितेशचं राजकारणात ज्या निलेश असो नितेश हे लोक ज्याप्रमाणे विधायक सामाजिक वेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. आता नाही, कॉलेज सोडल्यावर परत शिक्षण घेऊन आल्यानंतर ते माझ्यासोबत किंवा स्वतःच्या काही संस्थेचं काम करत आहेत आणि चांगले शिकलेले आहेत, त्यांना राजकीय आवड आहे, कामं करत आहेत. त्या भागामध्ये आता मी अजून किती वर्ष असेल हाही प्रश्न आहे, पण येणारी पिढी ही चांगलं शिक्षण घेऊन, उच्च शिक्षित घेऊन जर समाजातील तळागाळाच्या लोकांशी समरस होऊन काम करणारी असेल. पण याच संघटनांवर आक्षेप होता, विशेषतः माणिकरावांनी सुद्धा म्हणून एक काय दोनदा अटी बोलले. घातल्या का असा सवाल येतो. नाही, खरंच तुम्हाला एक सांगू, मला कधी कोण अटी ना शिवसेनेत कोण अटी घालत होतं, इथेही आपल्याला काय अटी नाही. काल जेव्हा आमची चर्चा होती तेव्हा मला एक कोणाला, यावर साहेब काय बोलता तुम्ही, तुम्हाला वाटत नाही का? मी बोललं नाही, मी टॅक्स फ्री आहे. आपल्याला नाही, अटींचा प्रश्न नाही आहे. स्वाभिमान संघटना ही काँग्रेसची अधिकृत आहे आणि NGO आहे. ते NGO आहे, शैक्षणिक आणि आरोग्य या 2 क्षेत्रात काम करतं, पॉलिटिकल नाही. त्यामुळे आणि अटी नाही आहेत, कोणत्याही अटी नाहीत. आणि काँग्रेस पक्षाचं कोणी नेता कुठल्याही बाबतीत माझी बोलतं असं याबद्दल कुठली अट नाही, चर्चाही झाली नाही. नाव जेव्हा त्याचं आलं, तो मतदारसंघ आला, कोणी काय विचारलं पण नाही, पुढे चला बोलले, त्याला बसवलं, सांगितलं जातो. मी काय बोललो नाही तेव्हा. दादा, थोडंसं सावंतवाडीबद्दल. सावंतवाडीतनं केसरकर उभे राहत आहेत, त्यांनी निकालानंतर, लोकसभेच्या मला निकालानंतर वाटतं माझा आजचा दिवस चांगला जाईल. पण नाव असं घेतलं की राजकीय दृष्ट्या एक महत्त्वाचा प्रश्न आहे की केसरकरांनी तुम्हाला हरवण्यासंदर्भात खूप विधानं केली होती. आता ते उभे राहत आहेत, पण नियतीनं असं काही साधलं आहे की त्यांच्या विरोधात राजन तेली राहत आहेत, ज्यांना तुम्ही आमदारकी दिली. केसरकर यांना मागच्या आमदारकीच्या वेळी तुमचा बहुमोलाचा हात होता. उपरकर मनसेचे आहेत, त्यांचाही आता मनसेत गेलेत, पण त्यांची आमदारकी ही तुमच्या विरोधासाठी जाणून बुजून दिली गेलेली होती. अशा सगळा तुमचा शिष्यवर्ग आहे, तर आता यावेळी केसरकरांना हरवण्यासाठी काय आपली रणनीती? काही राजकीय खेळी असतात, त्या खेळी असतात, उघड करायच्या नसतात. आणि मी काय असं जाहीर केलं नाही मी केसरकरला हरवतोय, पण मला जे काय करायचं ते करणार असं म्हणतो. तो भास्कर जाधव असो किंवा केसरकर असो, वा, ते आपण जे काय करायचं ते आपण करू. की त्यांना आपलं नाव माहिती आहे की राणे काय करू शकतात. भास्कर जाधवांसंदर्भात असं घडेल? भास्कर जाधवांसंदर्भात असं घडेल? मी बोललो आता नाव घेतलं. आणखीन एक नाव राहिलंय आणि ते म्हणजे की मागच्या वेळी जे फक्त 34 मतांनी निवडून आलेले होते ते म्हणजे आपले प्रमोद जठार यांनी आता सांगितलं मागच्या वेळी 34, अब की बार 34,000. अच्छा, ती मोदींची मतं जोडली काय? त्यांना म्हणा जरा मागच्या ह्या महाराष्ट्रात देशात
जे काय घडलं तुझ्या मतदारसंघात काय घडलं. इथे आम्हाला लीड आहे, निलेशला लीड आहे देवगड मतदारसंघात. का नाही मिळालं म्हणा, सगळीकडे म्हणा बीजेपीला लीड आहे, चांगलं हे मिळालं, इथे का नाही, इथे मागे का तुम्ही. लोकसभेला मिळू शकलं नाही ते काय, इथे विधानसभेचा प्रश्न येतो कुठे, प्रश्न येत नाही. राणेसाहेब, विजय सावंत काँग्रेसमध्ये असूनही सातत्याने ते तुमच्या विरोधात कोकणात काम करतायत. आता त्यांनी नितेश कोकणात काम करत नाही, उभे राहू पाहत नाही, टीका करतात तुमच्या कोणतेही काम नाही. ग्रामपंचायतीचं सदस्य एक त्यांचा नाहीये त्यांच्या पण आता गावात. ते नितेश राणे विरोधात उभं राहण्याचं म्हणतायत. मी कुठे कोणाला उभं राहू नका, माझं काम सगळ्यांना हरवायचं आहे, उभं कोणी राहू शकतो. 1990 सालपासून ते आत्तापर्यंत जर प्रवास पाहिला ते 1990 साली तुम्ही जेव्हा विशेषतः कोकणात गेलात तेव्हा एक प्रकारे तुमची पार्टी कोरी होती, एकदम कोणी. बरोबर. बरोबर. 2005-2006 साली जेव्हा गेलात तेव्हा नवी पार्टी होती आणि 2014ला तुम्ही जेव्हा जाताय तेव्हा सब साथी छोट गए. पराभव तुमच्या सब साथी छोड़ गए, नए साथी मिल रहे. हाँ वो तो ठीक है लेकिन छोड़ गए, त्यामुळे आणि शिवाय पराभव, जिव्हारी लागणारा पराभव तुम्हाला हा, बघावा ते खरं लागला. आहे. त्यामुळे 90 साली नवी पार्टी, 2005 साली कोरी पार्टी आणि आता पुसलेली पार्टी आहे. त्या पुसलेल्या पार्टीवर आता काय लिहायचंय तुम्हाला, यश मिळेल असं वाटतंय यावेळी. 100%. तशी तयारी पूर्णपणे केलेली आहे. तयारी करायची गरज नाही, मी तुम्हाला सांगतो, मी कामच केली आहे. मला तयारी निवडणुकीची मी कधी करत नाही, खास असून आजही मी सांगतो, मला वाटतं मी जाऊच नाही. लोकांना वाटलं नारायण राणे आपला आमदार हवा, कारण जे काय केलं आहे मी ते त्यांनी पाहावं आणि भविष्यात कोण करू शकणार आहे आपल्या तोडीचा. त्या ठिकाणी जे काय उमेदवार राहतील जवळपास आहेत का सांगा मला. काय कुठला एका प्रकल्प आणायचं तिजोरीतून कुठल्याही राज्याच्या 100 रुपये, 1000 रुपये, कोटी, 10 काढणं शक्य आहे का. त्यात ताकद लागते. नाही तर सी वर्ड या महाराष्ट्रात कुठेही गेला असता. का आणला मालवणला 1500 कोटीचा. रायगडवाले मागत होते, नाशिकवाले मागत होते. या सगळ्या प्रकल्पांमुळे तुम्हाला मतं मिळतील असं तुम्हाला ठामपणे आता मला वाटतं. वाटतं आणि काम करून मिळणार नसेल तर राजकारणात राहून उपयोग काय मग. लोकसभेत तेच घडलं ना, पण हो तेच घडलं. तेव्हा उद्विग्नता नव्हती आली. नाही मला तेव्हाही जे काय घडलं तर मी बोललो ना, माझ्या जिवारी लागलंय. आता परत तेच जर मतदारांना करायचं तर मी काय करू शकतो. पण हे का घडलं याच्याबद्दल काय नाही मी केलं. मी खाजगी कंपनीकडून सर्वे करून तेही तपासलं, त्यावरही सगळा माझा अभ्यास झाला. वा. मी काय असं नाही की बाबा संपलं पराभव झालं असं नाही. मी एका पुण्याच्या सर्वे कंपनीकडून त्याचं संपूर्ण हे करून का बरं लोक असे का नाही एकदा बघूया मोदी असं करतो असं लोकांना वाटलं बाबा काहीतरी जादूची कांडी आणतोय ते. मालवण लोकांना वाटतं असं काय बाबा काहीतरी घडेल. पण लोकांना विश्वासात घेण्यात कमी पडले कार्यकर्ते किंवा तुम्ही असं काही नव्हतं. काय नाही, कार्यकर्त्यांनी काम केली, आम्ही काम केली. निलेश तर महिन्याचे 20 दिवस मतदारसंघाचा, देशात कोणता खासदार नसेल 20 दिवस गावोगाव, प्रत्येक गावात 3500 गाव आहेत, प्रत्येक गावात गेलाय तो. कोण खासदार मिळणार. PhD केलंय त्याने महाराष्ट्र इंडस्ट्रीवर. एक PhD झालेला मुलगा, तरुण मुलगा 33 वर्षाचा, 27 वर्षाचा असताना तो खासदार झाला. आणि एवढं नॉलेज आहे, एवढं शिक्षण, एवढी मेहनत करून मतं द्यायचं नाही मग काय त्याला. आणि तेच जर करणार असेल तर माझी काही लोकांविरुद्ध तक्रार नाही. मग कोकणाचं भवितव्य, आज कोकणावरचा जो होल्ड आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ म्हणा किंवा सरकारवर, तसा एखादा आणावा माणूस, लिपावा. प्रेम कमी झालंय कोकणी लोकांचं तुमच्यावरचं? नाही माझ्यावर भरपूर चांगलं प्रेम आहे आणि ह्या प्रेमामुळे मी समाधानी आहे. दादा, तुम्ही तुमच्यावर कोकणी माणूस प्रेम करता तसं तुम्ही कोकणवर प्रेम करता. असं तुम्ही प्रेम करणार एक नेते आता तुम्हाला सोडून गेले तर राजन तेली, त्यांच्या प्रचाराला आघाडी झाली तर तुम्ही जाणार का? एक तर ज्या गोष्टी होणार नाहीत त्या गोष्टीचा उल्लेख जर तरला करणं योग्य नाही. आघाडी झाली तर आघाडीचे नेते पवार साहेब किंवा जे कोण असतील ते मला विचारणार ना, सावंतवाडीला कोण देऊ असं तुम्हाला वाटतं का. मला न विचारता कोण देतील आणि मग कसं जाणार मी न विचारता दिलं तर.
असं नाही, असं होणार नाही. कदाचित आघाडी होणार नाही असं एक वाटतंय. तर निलेश राणेंनी मध्ये एकदा प्रतिज्ञा केली होती की आता भास्कर जाधवांविरुद्ध मी उभा राहणार आणि त्यांना पराभूत करणार. आघाडी झाली नाही तर अशी लढत होईल. नाही, निलेशला मी समजवलं, तू ह्या गोष्टी जोपर्यंत आपली आघाडी आहे तोपर्यंत तू असं काय बोलायचं नाही. आणि त्याला हेही सांगितलं, राजकारणात काही गोष्टी न बोलता पण करायच्या असतात. त्यामुळे तो गप्प राहिला. नारायण असं अनेकदा कोकणी माणूस आमच्याशी खाजगीत बोलताना सांगतो की नारायण राणे या व्यक्तीबद्दल राग नाही, परंतु त्यांच्या मुलांमुळे नारायण राणे यांना हा फटका बसतोय. असं अजिबात काय होतंय? नाही नाही, तुम्हाला एक सांगतो, जेव्हा माझ्यावर काही दोष देऊ शकत नाही, कारण माझे एवढे उपकार आहेत हे तर मालवणचेच आहे ना. विचार, माझे हे वडील पण त्यांचे कुठल्याही माणसाला मालवण एवढे उपकार आहेत. पुढ्या बांधणाऱ्यांना मी आमदार केले, पण नंतर ज्याला घर नव्हतं त्यांचे बंगले आहेत. नंतर आज सांगू, आमच्या आज कार्यकर्ता प्रत्येक व्यवसाय करतोय. आज एवढी प्रगती, आज महाराष्ट्रात 5व्या नंबरला दरडोई उत्पन्नात सिंधुदुर्ग जिल्हा आहे, जो दरिद्री जिल्हा ओळखायला जायचा 25 वर्षापूर्वी. आज रस्ते अख्ख्या महाराष्ट्रात सिंधुदुर्गासारखे रस्ते नाहीत. इंजिनिअरिंग कॉलेज झालं, मेडिकल कॉलेजचं काम सुरू आहे, सगळ्या प्रकारचं डेअरी कॉलेज, तुमचं ॲग्रिकल्चर कॉलेज, हॉर्टिकल्चर कॉलेज, सगळ्या प्रकारचं शिक्षण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं, आणि एकूण तुम्हाला सांगू, माझ्यावर काही दोष दाखवू शकत नाही. बरं, निलेश नितेश कोणाचा काही संबंध नाही, कोणाला कंदम द्यायचा प्रश्न नाही. यांचं नाव घेतलं तर मी राजन दिली त्या नमस्कार वाकून, माझी मुलं कुठेही वयस्कर माणूस दिसलं आजही वाकून विचारत आहे ना, कोणाशी त्याचं सामान. पण आता नारायण राणेंना नाव ठेवू शकत नाही, दादा ना काय, पण त्याची बरं बा भेटलं कधी, बघितलंस का निलेशला? नाही नाही, लोक म्हणतात एक आमच्या इकडे ही नुसत्या बातम्या सोडायची एक मशीन आहे ना, त्यामुळे माणसाला गैरसमज होतात. नक्कीच दादा, कोकणी माणसाबद्दल बोलतोय. खरं तर आपण मालवणी आहोत. आपला प्रॉब्लेम आहे की आपला प्रांत हा खूप फार मोठा अभिमान असतो. लोकसभेतल्या 18 जागांच्या निकालानंतर पक्षप्रमुख आंगणेवाडीच्या दर्शनाला गेले आणि त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की यावेळी विधानसभेनंतरची विजयी सभा ही मालवणात होईल. मैदान मिळेल की नाही माहीत नाही, पण ही सभा तुम्ही होऊ देणार? देणार ना. विजयी सभा होणार का? एक सांगू, ज्या गोष्टी होणारच नाही आणि झाल्या, काय बोलणार उद्धव ठाकरे नारायण राणेबद्दल? शेवटी सिंधुदुर्गातून जायचं असतं ना. एवढं काय सोपं नसतं ते सगळं. मैदान द्यायचं, मैदान द्यायचे, पण बाकीचं सगळंच दिलं नाही ना. औदार्य सगळं विकलं नाही आम्ही, ते आहे आमच्याकडे. त्यामुळे उद्धव ठाकरे कोणाची हिंमत काय मला माहिती आहे. 39 वर्ष राहिलो आहे, जत्रेला देवाला येतात, आम्ही बोलतो येऊ दे, देवीला नमस्कार करू दे. पण बाकीचं आहे, मैदान जिंकला मोदीची कृपा आहे, यांची काही कृपा नाही. मी आजही सांगतो. ते मानायला तयार नाहीत. कोण? शिवसेना मानायला तयार नाही. मी आता येतो तो मंत्रालय समोरून, एक माझ्यासमोर BMW वेगाने चालत, सिग्नलला तो माणूस उभा राहिला. मी त्याकडे पाहत होतो. फार IT मर्सिडीज आहे. ती गाडी परत सुरू झाली आणि त्याच्यावरून आडवा असा कुत्रा गाडीच्या खाली गेला, सापडला नाही. तो गाडीबरोबर पळत होता. थोड्या वेळाने तो बाजूला गेला, कुत्रा पण ताट चालायला लागला. त्याला वाटलं अरे या मर्सिडीजपेक्षा मीच पळतोय जोरात. तशी गत आहे काही लोकांची. राणेसाहेब, राजकारणात विश्वासार्हता फार महत्त्वाची असते. तुमचा मित्रपक्ष गेले 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहे. राष्ट्रवादीची विश्वासार्हता शिल्लक आहे काय वाटतं तुम्हाला? आज तरी आघाडी आहे, त्यामुळे हाच म्हणे आघाडी आहे कसं म्हणू. कदाचित वेगळा प्रचार, आणि आघाडीतला मी मंत्री आहे, नाही तर आमचे 82 आहे. 82चं मंत्री तर नाही होऊ शकत ना. त्यामुळे आपण बोलतो ना, शेवटी कोकणी माणूस खाल्ल्या अन्नाला जागणार असतो. राणेसाहेब, उद्या कदाचित विरोधात प्रचार करावा लागेल तुम्हाला. माझी तयारी असते. आणि माझ्या हातात माईक दिला की तुम्ही आता बोला. मी महात्मा गांधींचे अनेक किस्से सांगितले, मी जे आमच्या नरसिंहरावने आपल्या पुस्तकात लिहिलेले अनेक सांगितले. मुंबईत झालेलं शताब्दी अधिवेशन त्यांचं राजीव गांधीच्या, त्यातले अनेक किस्से सांगितले. तुमच्या काँग्रेसच्या प्रवासाबद्दल तुम्ही आता बोलताय, त्याच्यावरनं हा प्रश्न सहज डोक्यात आला. जवळपास 9 वर्ष आता आपल्याला काँग्रेसमध्ये होतील किंवा झाली असतील, त्या आसपास आहेत.
या काळामध्ये मला जर माझं आठवण जर बरोबर असेल तर साधारणतः 1 वेळा निलंबन आणि 2दा राजीनामा, हे आत्ताचं स्कोअर कार्ड आहे तुमचं. बरोबर. काय मिळालं काँग्रेसमध्ये 9 वर्ष राहून? म्हणजे पुन्हा मुख्यमंत्री पदानं हुलकावणी दिली वगैरे असे टिपिकल प्रश्न मला तुम्हाला विचारायचे नाही आहेत. परंतु काँग्रेसनं तुम्हाला हा शब्द वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये वापरतोय असे बरेच आले, पण नारायण राणे काँग्रेसमध्ये येणं, काँग्रेसनं नारायण राणेला काय शिकवलं? काँग्रेसने नारायण राणे या व्यक्तीला काय शिकवलं या 9 वर्षात? एक लक्षात ठेवा, त्यांनी काय शिकवलं हे मला माहिती आहे. काय ती त्यांची आयडिओलॉजी नाही म्हणेन, कार्यपद्धत आहे काँग्रेस कल्चरची, ती मला माहिती आहे, मी ओपन नाही करणार. पण नारायण राणे पण असं आहे, फिकीर ना करणार आहे ना. मी मुख्यमंत्री न होताच मुख्यमंत्र्यासारखं मी जर स्वतःला समजत असेल तर मला काय फरक नाही, मी कोण ठेवा न ठेवू, द्या नको द्या. आज शेवटी महाराष्ट्रात फिरताना लोकांना काय वाटतंय ते महत्त्वाचं आहे. सभा कोणाच्या होत आहेत, लोक रिस्पेक्ट कोणाला करतायत, कोण लोकांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे, तुम्ही करू नका. माझं काय, आज मी काँग्रेससाठी काम करतोय. अधिक जर काम, अधिक रिझल्ट, अधिक काँग्रेस मजबूत करायची असेल तर माझ्या गुणाचा आणि माझ्या क्षमतेचा उपयोग करून घेणं कोणाच्या फायद्याचं आहे? काँग्रेसच्या. न करायचं असेल तर काय. आणि असं नाही की मी सांगितलं की शेवटच्या क्षणापर्यंत राणे काम करत राहील. मला वाटलं उद्या नाही आवडलं घरी बसू ना आपण. कोणी सांगितलं काम करायचं? आणि कमीत कमी वयात महाराष्ट्रात सगळी पदं मिळवली आहे ना मी. आता अध्यक्षपद तर मला कधीच नको आहे विधानसभेचं, बाकी सगळी पदं मिळाली आहेत मला. मग काय प्रश्न आहे? त्यामुळे मी काय पदाबिदाची हे नाही करत. थोडी इच्छा होती माझी की शेवटी आपण दिल्लीला जावं, ते आपण पाहू. पण महाराष्ट्रात तर तशी काय माझी अमुक मिळाला पाहिजे. पक्षाला काय रिझल्ट देणारा माणूस कोण हवा असेल ना, तो कसा हवा पक्षाने विचार करावा. नक्कीच. या निवडणुकीचा विचार करताना आणि या बोलण्याचा सूर नूर पाहता सरंजामांची गाठ एका राजाशी पडली आहे असा हा सगळा चित्र आहे. या बोलण्यामागचा अर्थ असा की प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेसची एक स्वतःची राजघराणी असतात. म्हणजे त्याच घराण्यांकडे बँका असतात, पतसंस्था असतात आणि त्याच घराण्यांभोवती राजकारण फिरत असतं आणि त्यांचे जिल्हावार छोटे छोटे नेते असतात आणि हे ठरवतात की या जिल्ह्याची राजकारण पद्धती कशी असेल. या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या या घराण्यांनी राणेंना कितपत स्वीकारलंय? काय या सगळ्या घराण्यांनी स्थानिक ज्या पद्धतीचं नेतृत्व आहे ज्याची तुम्ही फिकीर करत नाही, पण तुमचा अंदाज काय की त्यांनी तुम्हाला स्वीकारलंय का? मी एवढं कधी हे केलं नाही, पण तिथल्या माणसांच्या मनातला व्यक्ती म्हणून स्थान मिळवलंय मी. आता कोकणी माणसाला आपल्यातला माणूस किती मोठा होताना पाव हा त्यांचा दृष्टिकोन आहे, पण मी तर घर केलंय त्यांच्या मनात. आता त्याने ठरवावं किती वाढवावं का खाली आणावं. बऱ्याचशा क्षमता असलेली किती माणसं आहेत की राज्यात मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आहेत, कुठल्याही पदाच्या शर्यतीत काम करू शकतात, सांगेल तसं करतात, करण्याची क्षमता अशी माणसं आहेत. त्यांना जरूर द्यावं. पण मला वाटतं कोकणी माणूस, एक तर त्या मातीवर माझं प्रेम आहे, तिथल्या माणसावर माझं प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी काही करायची माझी तयारी आहे, ती कोणाची नसते. अनेक वेळा मागच्या वेळेला कॅबिनेटमध्ये अतिवृष्टी आणि भाताचं नुकसान झालं कोकणात आणि काही विदर्भातही. दर द्यायचा प्रश्न आला नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळा कॅबिनेटमध्ये. तर म्हणायला लागले की आपण एवढं केंद्र 2,500 रुपये देतं, आपण 2,500. मी म्हटलं असं नाही देत. तुम्ही उसाला किती देता? 20,000 देता. तुम्ही द्राक्षाला किती देता? 30,000 देता. मग तुम्ही भाताला का देता? तो तुम्ही केंद्राच्या रेटप्रमाणे देता का? नाही ना, राज्याचे रेट आहे. मी बोललं हे नाही चालणार. इथे तुम्ही 7,000 द्या, नाही तर माझा राजीनामा घ्या, मी चाललो. नाही थांबा हे 7,000 चला पुढे चला, अशी आपली वट आहे. ही राणेची धमक आहे. पण राणेची धमक आहे. एक कार्यक्रमाची वेळ संपत आली म्हणून शेवटचे 2च प्रश्न आहेत. तुमच्या आत्ताच्या सगळ्या बोलण्यामध्ये कुठेतरी एक असा सूर दिसतोय की जो यापूर्वी कधी नव्हता. तो म्हणजे माझं काय आता काय असं एक सूर दिसतोय. त्याला अनुसरून प्रश्न आत्ता मला सुचला तो म्हणजे की भुजबळांची भेट शेवटी बाळासाहेबांची झाली, त्यांची चर्चा झाली, मनमोकळे संवाद झाला. मला वाटतं माझी माहिती बरोबर असेल तर ते जेवायला एकदा एकत्र होते, परंतु तुमची मात्र भेट झाली नाही.
एक खंत आहे तुमच्या मनाने, काय बोलावं असं बाळासाहेबांची हे बोलायचं राहून तुम्हाला गेलं असं सांगू, वाटतं? माझं आणि त्यांचं नातं मी कधी त्याचं मूल्यमापन सांगितलं नाही, पण नात्यापेक्षा मला त्यांचं वेड होतं, प्रेमापेक्षा वेड होतं. त्यांनी जर फोन केला तर मी फोनवर बोलू शकेन की नाही ही मला शंका असायची, का डोळ्यातून पाणी येईल, शब्द बाहेर पडणार नाही, असं हे होतं. तरी त्यांचे 2 फोनवर मी बोललो. 2 फोन वेगवेगळ्या वेळी आले, एकदा कोकणात असताना आणि इकडे असताना. शेवटी मी लंडनला होतो, ही घटना घडली तेव्हा, साहेब गेले तेव्हा मी मागितली होती, पण आमच्या दोघांची एकमेकावर जी अटॅचमेंट होती, आम्ही एकमेकासमोर आलो असतो तर मला वाटत नाही की मी बोलू शकलो असतो त्यांच्याशी. आजही असं तुम्हाला तसं वाटतंय? आज बोलू कारण फार आता ते शब्दात सांगता येणार नाही. ते त्यांना आणि माझं नातं जे काय होतं किंवा मी आज प्रत्येक वेळेला हे जसे आता डिबेट करून बाहेर पडेन, काही आठवणी येतील, नारायण तू असा बसलास, असं बसायला पाहिजे होतं, तू अमुक बोललास, असं बोलायला पाहिजे, हे जे मार्गदर्शन तेव्हा त्यांनी केलं, त्या आजच्या यश, हे जे का आता यश मिळते ना, फार त्यांचं श्रेय आहे. मी सांगेन भाषण करणं, माझ्या कॅसेट मागून घ्यायची आणि तुम्हाला मार्गदर्शन करायचे, आणि मी जाईन तसं काय, तू अमुक ठिकाणी बोललास, हो तू स्पीडनी बोलतोयस, तू भाषण म्हणून करू नको, लोकांशी बोल, गप्पा मारतो असं वाटलं पाहिजे. आणि एक सूचना आणि जो काही मी तयार झालो आहे ना, तर मला तर वाटतं की त्यांनीच तयार केलं. तेच काय, दत्ताजी साळवी काय, माडिक साहेब, या नेत्यांचे सगळ्यांचे स्वभाव, किंवा सर निर्णय कसे घ्यायचे, नाही सर हाऊसमध्ये वेळ कसे मारून घ्यायचे, ही चतुराई जी सरांची आहे ना, ती पण मी जवळून पाहिली. त्यामुळे तुम्ही असं म्हणा, सगळ्या नेत्यांचे वेगवेगळे गुण आहे ना, मी जवळून हेरलं. हे माझ्या नशिबात मला साहेबांमुळे शक्य झालं. राणेसाहेब, या निवडणुकीत पहिल्यांदा बाळासाहेब नाही आहेत, आठवण येईल या निवडणुकीत उणीव भासेल बाळासाहेबांची? मी आजच ह्याला बोललो प्रेस कॉन्फरन्समध्ये, हे जे निर्णय रिझर्व्ह बँक आणि ह्याचे साहेबांच्या, साहेब बोलायचे निवडणुका जाऊ देत, पहिले RBIचं ऑफिस परत येऊ दे, नाही तर निवडणुका होऊ देणार नाहीत. त्यांनी निवडणुका, मुख्यमंत्री पद याने महत्त्व, त्यांनी पदाला कधीच महत्त्व दिलं नाही. अस्मिता, स्वाभिमान हे त्यांनी नेहमीच जपलं आणि आमच्या रक्तात त्यांनी भिनवलं. एकदा त्यांना माझ्या स्वभावात फरक दिसला, त्यांना मला अशी बोलवलं, कारण ना तुला फरक दिसतोय, तू चिडतोस का, चिडतोस एवढा? त्यावेळेला साहेब काही गोष्टी पटत नाही मला, का अशा गोष्टी त्यावेळेला साहेब त्या पटत नाही, कारण मी जे काही गोष्टी मिटिंगमध्ये बोलतो, तुम्हाला वाटतं मी काय वेगळा विचार की काय तुम्हाला वाटत असेल, पण तुम्ही जी शिवसेना आमच्या रक्तात भिनवली तसं दिसत नाही म्हणून मी चिडतो. आम्हाला काही दुसरा विचार मनात नाही आहे की आम्ही काय स्वतःला समजत नाही. तुम्ही जे आमच्या रक्तात भिनवलं, शिवसेना कशी पाहिजे, शिस्त, जनतेचं प्रेम, सैनिकांमध्ये आदर, हे जे काय काही गोष्टी शिकवल्या त्याचा अभाव दिसतोय आणि म्हणून चिडतो. दुसरं माझं काही कारण नाही. आधी तुमच्यातला तो शिवसैनिक निश्चितच जागा. या कार्यक्रमाचा शेवट करताना नारायणाने तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या समोर हा बुद्धिबळाचा पट आहे, त्याच्यात प्यादी आहेत, हत्ती आहे, घोडा आहे, उंट आहे, वजीर आहे आणि राजा पण आहे. आत्ता यातल्या कुठल्या गोष्टीशी आपलं सिम्बॉल आहे असं वाटतं? प्याद्याशी घोडा का? घोडा पळतो कसं पाहिलं का तुम्ही? ऑब्झर्व केलाय का? ती गती पाहिजे. कुठल्याही क्षेत्रात काम करा, स्पीड असलंच पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात माणसाला घोड्यासारखं धावायचं सवय झाली ना तर तो नक्कीच आयुष्यात यशस्वी होईल. जो थांबेल, हे करे, डुलत जाईल, अमुक जाईल, हत्तीसारखा जाईल, उंटासारखा जाईल, इकडे मान जाते तिकडे. घोडा पळताना त्याची मान आणि त्याचं शरीर एका याच्यात असतं, एकाग्रता. तर पल्ला गाठण्यासाठी त्याच्या स्टेप पाय पडत, पल्ला गाठण्यासाठी त्या घोड्याच्या स्टेप्स पडत असतात. त्यामुळे घोडा मला आवडतो. अर्थात घोड्याच्या समोर एक लक्ष्य असतं. नारायण राणे यांच्या समोर सुद्धा एक लक्ष्य आहे. ते कोणतं लक्ष्य आहे हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. या निवडणुकीत
त्यांचं ते लक्ष पूर्ण होईल का हेच पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. नारायणराव, आज या मुलाखतीच्या निमित्तानं रोखठोक, खऱ्या अर्थानं रोखठोक तुम्ही इकडे आलात, त्याबद्दल झी 24 तासच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आपले आभार. आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.